एव्हरीवन, आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी रामनवमी सर्वत्र साजरी झाली आणि विशेष म्हणजे रामनवमी गुरुवारी आली असल्याने नारायणपूरच्या दत्त मंदिरात जाणं हे तर मुख्य काम. चला तर मग तुम्हालाही पुरंदरच्या परमात्म्याचं दर्शन घडवते. रामनवमीच्या निमित्ताने दत्त मंदिर अतिशय सुंदर सजवलेलं होतं. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती आणि रंगीबिरंगी दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता जाणवत होती. रात्री तर मंदिराचा नजारा आणखीच मनमोहक दिसत होता. रोषणाईमुळे मंदिर अगदी दिव्य प्रकाशात न्हाऊन निघाल्यासारखं वाटत होतं. दत्तांच्या मुख्य गाभारीपाशी आले. सर्वात खास क्षण म्हणजे दत्त महाराजांना श्रीरामांच्या रूपात पाहण्याचा. त्या रूपातलं तेज, सौंदर्य आणि दिव्यता इतकी मनमोहक होती की क्षणभर सगळं विसरून फक्त त्या दर्शनात मन रमून गेलं. असं वाटत होतं जणू साक्षात प्रभू श्रीरामच आपल्यासमोर उभे आहेत. असं खूप छान दर्शन झालं. नंतर पादुका मंदिराचं देखील दर्शन घेतलं. औदुंबराला प्रदक्षिणा मारून नमस्कार केला. तिथेच दत्त महाराजांच्या मूर्तीपुढे खूपच सुंदर रेखीव रांगोळी काढलेली होती. रंगांच्या सुंदर संगमातून प्रभू श्रीरामांची नगरी जय श्रीराम अशी अक्षरं अतिशय कलात्मक पद्धतीने साकारली होती. रंगांच्या प्रत्येक छटेमध्ये उत्सवाचा आनंद आणि श्रद्धेची झलक दिसत होती. मंदिराच्या अंगणात काढलेली ही रांगोळी संपूर्ण वातावरण अगदीच प्रसन्न करत होती आणि मंगलमय करत होती. येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं लक्ष त्या रांगोळीकडे वेधलं जात होतं आणि सगळे तिचं कौतुक देखील करत होते. असं छान दर्शन घेऊन आम्ही तिथेच बसलो, कारण थोड्याच वेळात आरती सुरू होणार होती. दत्त महाराजांचं नामजप करण्यात कधी आरतीची वेळ झाली कळलंच नाही. मग आरतीला सुरुवात झाली व सगळ्या देवांच्या आरत्या झाल्या. नंतर देवाच्या पादुका घेऊन पालखीची मिरवणूक निघाली. देवाची पालखी पण खूप सुंदर सजवली होती. पालखीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर असलेल्या दुकानांमध्ये खूप छान छान डॉल होत्या, त्या देखील पाहिल्या. नंतर महाप्रसाद घेतला. तुम्ही जर कधी नारायणपूरला आलात तर महाप्रसाद घेताना त्याच्यासोबत कांदा भजी नक्की घ्या, खूपच भारी लागतात. आजपुरतं इतकंच. थँक्यू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.